संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी आपण इथे ओली भेळ करणार आहोत. ओली भेळ करण्यासाठी मी येथे 2 कांदे, 2 लाल टोमॅटो, थोडीशी कैरी आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. या ओले भेळीसाठी थोडेसे फरसाण, थोडे मुरमुरे आणि ही बारीक शेव घेतली आहे. ही ओली भेळ करण्यासाठी मी येथे चिंच गुळाची चटणी तसेच पुदिन्याची चटणी घेतली आहे. आता भेळ करण्यासाठी मी येथे एक पातेले घेतले आहे. त्यामध्ये मुरमुरे टाकून घेऊ. आता यामध्ये फरसाण टाकून घेऊ. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेले टोमॅटो, बारीक चिरून घेतलेली कैरी, कोथिंबीर, यामध्ये पुदिन्याची चटणी, थोडेसे मीठ, चिंच गुळाची गोड आंबट चटणी यावरती टाकून घेऊ. येथे पातेले ही भेळ हलवण्यासाठी छोटे पडत असल्यामुळे मी पातेले बदलून घेतले आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही भेळ व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. थोडीशी आंबट गोड चटणी मी आणखी यामध्ये टाकून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही भेळ हलवून घ्यायची आहे. ही तयार झालेली ओली भेळ मी या प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता या ओल्या भेळीवरती मी थोडीशी बारीक शेव भुरभुरून घेत आहे. थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील टाकून घेऊ. येथे घरच्या घरी चटपटीत चवीची ओली भेळ बनवून तयार आहे. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही ही ओली भेळ बनवून खाऊ शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर करा. अशाच चटपटीत रेसिपीजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा.